आता जर मनुस्मृती असती तर माझी जीभ छटली असती आणि तुमच्या कानात तापून शिसवतलं असतं. नीट वाचता आलं पाहिजे. मनुस्मृती आणि भारतीय संविधान दोन हातात घ्या, मग वाचा, मग भारतीय संविधान कळेल. कारण मनुस्मृतीच्या प्रत्येक कलमाच्या विरोधात भारतीय संविधान आहे. कलम 21 लाईफ राईट टू लिव्ह विथ डिग्निटी. 21 उच्च आणि व्यावसायिक शिक्षणाचा अधिकार दिला. 23 वेठबिगारी रद्द केली. 24 बाल कामगार कायदा काढला. 25 धर्म स्वातंत्र्याचा अधिकार दिला. काय करायला पाहिजे एका माणसानं? आर्टिकल 32 नुसार याचिका दाखल करण्याचा अधिकार दिला. असे लिहित 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 326 नुसार तुम्हाला मताचा अधिकार दिला. फुकटात नाही मिळाला. 500 रुपयात विकायला, 1000 विकायला, साडीत विकायला, ब्लाऊज मध्ये विकायला, अर्धा किलो मटणात विकायला, चपट्यात विकायला. खूप मोठा संघर्ष करून 326 अधिकार दिला. 330 नुसार तुम्हाला लोकसभेत जाण्याचा, 332 नुसार विधानसभेत जाण्याचा अधिकार दिला. असं लिहित लिहित आले 340, 341 आणि 342. बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यांची व्यवस्था केली सगळ्यात पहिल्यांदा. आणि बाबासाहेबांनी विचार केला की अस्पृश्य फक्त 15% आहेत. लोह चुंबकासारखे जरी एकत्र आले तरी अस्पृश्य राज्यकर्ती जमात होऊ शकत नाहीत. कोण म्हणतंय? डॉक्टर B.R. आंबेडकर. अस्पृश्य म्हणजे अस्पृश्याच्या सगळ्या जाती, त्यावेळी 1500 जाती होत्या, आता 1703 जाती आहेत. त्या लोह चुंबकासारख्या एकत्र आल्या तरीही राज्यकर्ती जमात होऊ शकत नाहीत. डॉक्टर B.R. आंबेडकर.